2019 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले आणि तेव्हापासून या निर्णयाबद्दल मतांतर होत असतात। उद्धव ठाकरेंकडून भाजपवर बंद खोलीतील वचन मोडल्याचा आरोप केला जातो, तर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा, बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याचा आरोप केला जातो। त्यात लोकसभेला उबाठा शिवसेनेला मुस्लिम मतदारांनी भरभरून साथ दिल्याची आकडेवारी समोर आली। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट बघितली गेली। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्व इमेजला पुन्हा बिल्ड करण्याचा तो प्रयत्न असल्याचं बोललं गेलं। तसंच भाजपने ठाकरेंचा विश्वासघात केला असं सांगत उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिकेला शंकराचार्यांनी एन्सॉर्ड केलेला आहे। त्यामुळे आज ती राजकीय भूमिका खोडून काढण्यासाठी जुन्या आखाड्याचे महंत समोर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंनीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन हिंदू समाजाचा विश्वासघात केला असा आरोप केलाय। कुंपणावरील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही बाजू प्रयत्न करतायत। त्यात कुणाला यश मिळतं ते ऑक्टोबर महिन्यात कळेलच।